शेकडो वर्षाची परंपरा, निसर्गाशी नाते जपणारी वेळ अमावास्या सण काटीसह परिसरात उत्साहात साजरा. काटी उमाजी गायकवाड. काळ्या मातीबद्दल, शेतीबद्दल कृतज्ञता म्हणून साजरा करण्यात येणारा शेती संस्कृतीतला महत्त्वपूर्ण सण म्हणजे दर्श वेळा अमावास्या. या सणाला मराठवाड्यात, विशेषतः धाराशिव जिल्ह्यामध्ये फार महत्त्व आहे. शेती संस्कृती जपणारा हा उत्सव असून काळ्या आईची, मातीपासून बनवलेल्या पांडवाची पूजा या सणादिवशी केली जाते. कर्नाटक राज्याच्या सीमेलगत लातूर, धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यातील काही तालुक्यात अनेक वर्षापासून वेळ अमावास्या हा सण साजरा करण्याची परंपरा असून, त्याच रूढी परंपरेनुसार तुळजापूर तालुक्यातील काटीसह परिसरातील सावरगाव, केमवाडी, वडगाव, काटी, गंजेवाडी, दहिवडी, सुरतगाव, तामलवाडी, पिंपळा बुद्रुक, पिंपळा खुर्द, माळुंबरा, सांगवी काटी, मसला खुर्द, मंगरुळ, कुंभारी, खुंटेवाडी आदी परिसरातील गावात शुक्रवार दिनांक 19 डिसेंबर रोजी दर्शवेळा अमावास्याचा अर्थात येळवस हा सण उत्साहात साजरा करण्यात आला. येथील शेतकऱ्यासह शहरी कुटुंबियांनी ग्रामीण भागात येऊन येळवशीच्या वनभोजनाचा आनंद लुटला. त्यामुळे शुक्रवारी दिवसभर काटीसह परिसरातील गावामध्ये शुकशुकाट दिसून आला. गावातील सर्व दुकाने बंद ठेवून वनभोजनाचा सर्वांनी आनंद लुटला. शेकडो वर्षाची परंपरा असणारा वनभोजनाचा स्वाद देणारा हा कृषीप्रधान संस्कृतीचा एक महत्त्वाचा व ग्रामीण संस्कृतीचे प्रतीक मानला जाणारा दर्शवेळा अमावास्या अर्थात येळवस हा सण खवय्यासाठी एक पर्वणीच आहे. या दिवशी जेवणाचा मेनू म्हणजे स्वर्गीय सुखाचा आनंदच असतो. शेतकऱ्याकडून या सणाची तयारी आठवडाभरापासून केली जाते. या दिवशीचा एक एक पदार्थ म्हणजे भन्नाट आणि वैशिष्ट्यपूर्ण असतो. उपलब्ध असलेल्या सर्व प्रकारच्या भाज्या उकडून केलेली भजी अफलातून असते. तुरीच्या शेंगा, चवळी, भुईमूग, घेवडा, मेथी, लसूण, कांदापात, करडी यासह सर्व रानमेवा त्यासाठी जमा केला जातो. जेवणातील दुसरा महत्त्वाचा पदार्थ म्हणजे आंबील. ज्वारीच्या पिठात बनवलेले आंबील पिऊन झाडाच्या सावलीत घेतलेली एक डुलकी म्हणजे एक प्रकारचं स्वर्गसुख म्हणता येईल. ज्वारीच्या पेंडीची कोप करून त्यावर पांघरून घालून त्यामध्ये पूजा मांडली जाते आणि पूजेनंतर सर्वांना जेवण दिले जाते. ग्रामीण भागात येळवशीला शेतकरी व शेतीशी निगडीत सर्व कुटुंबीय हजेरी लावतात. घराच्या शेजारी शेत शिवारामध्ये मित्रपरिवार, नातेवाईक वनभोजनासाठी आमंत्रित केले जातात. आज शुक्रवार जिल्हाधिकारी यांनी सुट्टी जाहीर केल्याने सकाळपासून शहरातून गावाकडे येणाऱ्या सर्वच रस्त्यावर गर्दी दिसून आली होती. परिणामी काटीसह परिसरातील सर्व गावात दिवसभर अघोषित संचारबंदी असल्यासारखेच दिसून आले. शेतकऱ्यांनी सकाळी कडब्याची खोप करून 5 पांडवाची पूजा व काळ्या आईची ओटी भरण्यात आली. त्यानंतर बाळगोपाळासह महिलांनी येळवशीला भजी, बाजरीच्या भाकरी, आंबील, बाजरीचे उंडे, खीर, धपाटे, तिळाची पोळी आदीसह रानमेव्याचा आस्वाद घेतला. ज्यांना शेती नाही अशांनी नातेवाईक मित्रमंडळीच्या शेतात जाऊन वनभोजनाचा आनंद घेतला. सायंकाळी उत्तरपूजा करून वेळ अमावास्या सणाची सांगता करण्यात आली.